मित्रांनो, मौनी अमावस्येच्या दिवशी कुठले उपाय करायचे आणि कोणत्या झाडाची पूजा करायची की ज्याच्याने आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल? तर यंदा मौनी अमावस्या 29 जानेवारीला असणार आहे. या अमावस्या तिथीला गंगा स्नान सोबत दान करण्याचे खूप महत्त्व मानले गेले आहे. या अमावस्येच्या दिवशी कोणत्या झाडाची पूजा करायला हवी, त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावून पूजा करावी. तसेच तुळशीच्या रोपाला लाल धागा बांधावा. असे केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होईल. कच्चे दूध पाण्यात मिसळून तुळशीला अर्पण करा. याच्याने आशीर्वाद प्राप्त होईल. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तींचा ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. तसेच दूध अर्पण करावे. 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. म्हणजे पूर्वजांचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होईल. मौनी अमावस्येच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली पूजा करणे अत्यंत फायदेशीर आहे. कारण भगवान शंकराला बेलाचे झाड अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या झाडाच्या दिवशी दिवा लावून भगवान शंकराला प्रार्थना करावी की पितृदोष आमचा दूर व्हावा असे सांगावे.